नमस्कार. श्री स्वामी समर्थ वास्तु समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे. कामाच्या ठिकाणच्या वास्तू या नवीन मालिकेत आपले स्वागत आहे. या मालिकेत आपण बघणार आहोत वैयक्तिक कामाच्या ठिकाणाबद्दल, उदाहरणार्थ दुकाने, पार्लर, ऑफिसेस, रेस्टॉरंट इत्यादी. हा या मालिकेतील माझा पहिला व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक आणि शेअर करा. तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या लक्षात आले असेल की काही दुकाने एकाच परिसरात किंवा एकमेकांच्या जवळ असूनही इतरांच्या तुलनेत चांगला व्यवसाय करतात. यामागे अनेक कारणे आहेत, जसे मालकाचे कठोर परिश्रम, सद्भावना, ग्राहक आणि कामगारांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणाची वास्तू. जर एखाद्या ठिकाणची वास्तू योग्यरित्या सेट केली तर त्या ठिकाणाची सकारात्मकता आणि ऊर्जा वाढते आणि त्यामुळे कठोर परिश्रम आणि मालकाच्या सद्भावनेचे चांगले परिणाम मिळतात आणि व्यवसायाचा वाढीस देखील मदत होते. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार तुमचे कामाचे ठिकाण कसे असावे आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या विविध गोष्टींसाठी योग्य दिशा कोणत्या आहे. चला सुरुवात करूया तुमच्या कामाचे ठिकाण कसे असावे हे बघून. आपण आता ज्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत ते सर्व कामाच्या ठिकाणी लागू होते. प्रथम आपण समजून घेऊयात तुमचे कामाचे ठिकाण कसे असावे. वास्तुशास्त्रात चौरस आणि आयताकृती आकार सर्व गुणधर्मांसाठी चांगले मानले जातात, कारण अशा ठिकाणी ऊर्जेचा प्रवाह योग्य असतो. शेरमुखी म्हणजे सिंहाच्या चेहऱ्याचा आकार देखील व्यावसायिक क्षेत्रासाठी चांगला मानला गेला आहे. येथे प्लॉट किंवा दुकानाची पुढची बाजू त्याच्या मागील बाजूपेक्षा रुंद असते. येथे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की पुढची बाजू नेहमीच उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेने असावी आणि कधीही दक्षिण दिशेला नसावी. अनियमित आकाराचे दुकान किंवा प्लॉट खरेदी करणे किंवा भाड्याने देणे टाळा. वास्तुशास्त्रात प्रवेशद्वारांसाठी 5 सर्वोत्तम दिशानिर्देश आहेत, जे सर्व प्रकारच्या कामाच्या ठिकाणी योग्य आहेत. मी मागील व्हिडिओमध्ये या 5 प्रवेशद्वारांबद्दल सांगितले आहे. काही व्यवसाय असे आहेत ज्यांच्या प्रवेशासाठी या 5 व्यतिरिक्त इतर दिशानिर्देश सकारात्मक मानले जातात आणि जेव्हा आपण वैयक्तिक कार्यस्थळांवर तपशीलवार चर्चा करू तेव्हा तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळेल. आता आपण शिकू तुमच्या कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याच्या सूचना. आता तुम्हाला कळाले असेल की उत्तर आणि ईशान्य किंवा पूर्व दिशाला काय असावे. माझ्या मागील व्हिडिओप्रमाणे मी सांगितले आहे की उत्तर, ईशान्य आणि पूर्व नेहमीच प्रकाशमान आणि मोकळे असली पाहिजे. म्हणून तुम्ही या दिशांना ओपन स्पेस, रिसेप्शन एरिया, वेटिंग लॉबीची योजना करू शकता. या दिशांमध्ये प्रवेशद्वार आणि पूजाघर देखील चांगले मानले जाते. सर्व हलकी उत्पादने या दिशेने ठेवा. ईशान्य दिशेला पाण्याचे घटक म्हणतात, म्हणून सर्व पाण्यावर आधारित उत्पादने या दिशेने ठेवावीत. सर्व रोख व्यवहार उत्तर दिशेला करावेत. काम करताना नेहमी उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला तोंड करावे, कारण या दिशांमधून आपल्याला सार्वत्रिक सकारात्मक ऊर्जा मिळते, ज्यामुळे आपल्या कामाची कार्यक्षमता वाढते. आता आपण समजून घेऊया की आग्नेय दिशेने काय असावे. आग्नेय दिशेला अग्नितत्व आहे, म्हणून सर्व अग्नीशी संबंधित तेलावर आधारित आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने या दिशेला ठेवावीत. सर्व विद्युत उपकरणे, मुख्य स्विच, मीटर रूम आग्नेय दिशेला ठेवावे. तुम्ही तुमच्या ऑफिसचे कॅन्टीन, स्वयंपाकघर, पॅन्ट्री आणि स्टाफ रूम देखील या दिशेने प्लॅन करू शकता. तुम्ही दक्षिण पूर्व भागात जड वस्तू देखील ठेवू शकता, परंतु दक्षिण पूर्व क्षेत्र नैऋत्य भागापेक्षा जड होणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. आता आपण समजून घेऊयात दक्षिण आणि नैऋत्य दिशेने काय असावे. नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्व आहे, जी प्रत्येक गोष्टीला स्थिरता प्रदान करते, म्हणून ही दिशा नेहमीच जड असावी. सर्व जड आणि अवजड वस्तू, यंत्रसामग्री आणि फर्निचर या दिशेने ठेवा. मालक किंवा व्यवसाय प्रमुखाचे कार्यालय दक्षिण पूर्व दिशेला असावे. कॅश बॉक्स, कॅश ड्रॉवर देखील दक्षिण पश्चिम दिशेने ठेवावे. दक्षिण दिशेला माची क्षेत्र आणि साठवण क्षेत्र चांगले मानले जाते. आता आपण समजून घेऊयात की वायव्य आणि पश्चिम दिशेला काय असावे. वायव्य दिशेला काय असावे.
हवेचा घटक प्रत्येक गोष्टीला हालचाल प्रदान करतो. वायव्य दिशा देखील संवादासाठी योग्य आहे. म्हणून या दिशेने तुम्ही अशी उत्पादने ठेवावीत जी तुम्हाला लवकर विकायची आहेत, जसे की नाशवंत वस्तू, खाण्यासाठी तयार केलेली उत्पादने किंवा ज्या गोष्टी तुम्ही विकू शकत नाही. याशिवाय तुम्ही अशी उत्पादने देखील ठेवू शकता ज्यात तुम्हाला चांगले मार्जिन मिळते, जेणेकरून ते वेगाने पुढे जाईल. स्प्रे परफ्यूम सारखी सर्व हवा आधारित उत्पादने देखील वायव्य दिशेला ठेवावीत, कारण वायव्य दिशेला संवादाची दिशा देखील आहे. तुम्ही वायव्येकडील तुमच्या कॉन्फरन्स रूम आणि मार्केटिंग विभागाचे नियोजन देखील करू शकता. सर्व प्रचारात्मक वस्तू, जाहिराती, ऑफर तपशील वायव्य दिशेला असावे. शौचालय ब्लॉक वायव्य किंवा पश्चिम दिशेने नियोजित करावे. कोणत्याही मालमत्तेचे ब्रह्मस्थान नेहमी हलके आणि उडे ठेवले पाहिजे. सर्व कामाच्या ठिकाणी लागू होणाऱ्या काही सामान्य वास्तू टिप्स आहेत या. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कामाच्या ठिकाणी असलेल्या वास्तूबद्दल चर्चा करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, वास्तू समाधान आणि हॅपी लिव्हिंग.